हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर इथं मी संक्रांतीची साडी घेतलेली आहे, तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओमध्ये. तर साडी तर खूप छान आलेली होती, पण त्या साडीला गोंडेच नव्हते. तर मग म्हटलं चला आपणच घरी बसून गोंडे लावून घ्यावे. तर तेवढ्यासाठी तर आपण साडी रिटर्न करू शकत नाही, कारण संक्रांतीसाठी आता थोडेच दिवस राहिले होते. म्हणून म्हटलं की चला साडीला गोंडे लावून घ्यावे. तर तेच मी लावून घेतले होते. आणि त्याच्यानंतर मग चला माझी देवपूजा वगैरे करायची चाललेली होती. त्यासाठी मी बघा देव वगैरे साफ करून घेतले होते. तर देव क्लीन करण्यासाठी मी इथं हॅपी प्लॅनेटचं किचन क्लीनर घेतलं होतं. त्याने खूप छान असे पितळेची तांब्याची भांडी निघतात व त्यानेच मी देव वगैरे सगळे स्वच्छ करत असते. त्याच्या आधी मी लिंबू किंवा पितांबरीने पण साफ करायची, म्हणजे लिंबू आणि मीठ किंवा पितांबरी, त्याने पण छान निघतात. पण आता हे लिक्विड मिळाल्यापासून त्याचं टेन्शन राहत नाही, त्याने पण भांडी खूप क्लीन होऊन जातात. त्याच्यानंतर आम्ही बाकी सगळे उठलेले होते. सगळ्यांसाठी मस्त असा चहा वगैरे ठेवून दिला होता. तर सगळ्यांनी ते चहा टोस्ट खाल्ला होता. पण नंतर शरूचं पण आज स्कूल होतं, म्हणजे तिची एक्झाम चालू आहे. तर ती दुपारी लवकर सुटते. मग ती बोलली की मम्मा मला भाजी भाकरी वगैरे टिफिनला नको आहे, काय तर नाश्त्यासारखं बनव. म्हणून तिच्यासाठी परत मी पोहे वगैरे बनवायला घेतले होते. तर इथं मी पोहे वगैरे पण खाऊन झाले होते. त्याच्यानंतर मला इथं भोगीसाठी मिक्स भाजी बनवायची होती. तर मी रात्री सगळं साफ करून ठेवलेलं होतं भाज्या. तर त्या मी सगळं नाश्ता चहा वगैरे होईपर्यंत एका साईडला शिजवून घेतलेल्या होत्या. तर सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या. तर म्हटलं आता भाजी वगैरे बनवून घ्यावी. टिफिनला तर न्यायची नव्हती, पण आज खूप सारी कामे होते. तर म्हटलं आधी एक एक काम करून घ्यावं, म्हणून आधी भाजी बनवून घेत होती. तर मस्त असा मसाला वगैरे बनवला होता खोबरं लसूणचाच, आणि पटकन बनवून घेतली होती भाजी. त्याच्यानंतर कपडे वगैरे पण धुवायची होती, बाकीचे पण क्लिनिंग वगैरे राहिलं होतं. देवपूजा वगैरे तर करून झाली होती. पण आज जे भोगीसाठी आपण भोगी दिवशी सुगड पूजन करतो किंवा खण पूजन करतो, कोणी सुगड म्हणतं कोणी खण म्हणतं. तर आमच्याकडे खण पूजन म्हणतात. तर ते पण राहिलेलं होतं, तर ते पण करायचं होतं. पण शरूची आज एक्झाम असल्यामुळे माझी खूप काही झालेली होती, कारण तिचा थोडा अभ्यास पण घ्यायचा होता. एक्झामच्या आधी थोडंसं रिव्हिजन वगैरे घेतली तर जरा मुलांच्या पटकन लक्षात राहतं. तर ते पण मला करायचं होतं. भाकरी वगैरे काही मी तिला स्कूलला सोडून आल्यावरतीच करणार होते, कारण सकाळी सगळ्यांनी नाश्ता वगैरे तर पोटभर करून घेतलेलाच होता. तर म्हटल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून जेवण वगैरे करून घ्यायचं होतं. नंतर मग तिला शाळेत सोडून वगैरे येऊन मग बाकीचे पण थोडंसं सामान राहिलेलं होतं, तर ते घेऊन यायचं होतं. खाऊची पाने वगैरे जे उद्यासाठी लागतात, तर ते म्हटलं आजच आणून ठेवावी ती, म्हणजे कसं उद्या परत घाई होणार नाही. ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आधीच आणून लागतात. कोणत्याही सणाची कितीही दिवस आधी तयारी करून ठेवायला चालू केली तरीसुद्धा जोपर्यंत सण येतोय तोपर्यंत आपली तयारी ही चालूच राहते. कोणती ना कोणती गोष्ट विसरतच राहते. तसंच माझ्या बाबतीतही काहीशी होत असतं, कारण मी पण काही गोष्टी विसरत असते. तर म्हटलं चला जे लक्षात येईल त्या गोष्टी मी आणत होते. त्याच्यानंतर इथं पटकन भाजी बनवून घेतली. तर इथं माझी भाजी वगैरे बनवून झालेली होती. आता मी शरूला शाळेत सोडायला जाणार होते. त्याच्यानंतर आल्यावरती पूजा वगैरे पण मांडायची होती. तर संक्रांतीचे खण वगैरे घेण्याचा व्हिडिओ मी रात्री शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तर आता इथं पूजा वगैरे मांडून घेणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीनं पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. मी प्रत्येक अशीच पूजा मांडत असते. देवपूजा पण झालेली होती. कशी मांडलेली आहे पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा एकदा सगळ्यांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आणि मकर संक्रांतीच्या पण सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.